नवीन गाडी घेतल्यावरती मोस्टली आपण पीपीएफचं काम करून घेतो, बऱ्याच ऍक्सेसरीज लावतो, सेफ्टी गार्ड लावतो आणि बऱ्याच अशा गोष्टी डिटेलिंग वाला करून घेतो. एक गोष्ट जी सर्वजण विसरून जातात, ज्यामुळे गाडीला खूप जास्त डॅमेज होतो, ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपल्या इंडियन सोसायटीज मध्ये ना, म्हणजे नवीन कोणती गोष्ट घेतली की त्याच्यावर जे प्लास्टिक रॅप असतं ना, हे अशा टाईपचं, ते आपण आहे ना लवकरात लवकर काढत नाही, म्हणतो ठेवतो. आपण म्हणतो की थोडे दिवस राहू दे, गाडी याने नवीन वाटते आणि नवीन वाली फिलिंग थोडे दिवस आपण जगून ठेवण्याचा ट्राय करतो. ते आहे ना ऍक्च्युली चांगलं नसतं. तसं ते तुम्हाला लोकांना सांगतो, स्पेशली गाडीसाठी, जे बाहेरच्या एन्व्हायरमेंट मध्येच आपण ठेवतो ना, पार्क करतो ना, त्यासाठी. कारण की तुम्ही बघू शकता की आहे ना, हे प्लास्टिक आता 2-3 दिवस झाले तसंच आहे. तर ह्याच्या आतमध्ये ना पाणी जाऊन तसंच मॉइश्चर तसंच राहतं आणि जरी ऊन पडलं तरी पण प्लास्टिकच्या आतमधलं पाणी जे आहे ना सुकत नाही. आणि हे पूर्ण लोखंड असतं, पुढे पण लोखंड, इथे पण लोखंड. ते ना हळूहळू रस्टिंग व्हायला चालू होतं, म्हणजे लवकर रस्ट व्हायला चालू होतं. तर जेव्हा पण बाईक घ्याल, कार घ्याल, तर त्याचं जे रॅप असतं ना, ते जिथे जिथे पाणी उडतं ते रॅप तिकडून लवकरात लवकर काढून टाकायचं. आपण पण आता काढून टाकूयाला. आता हे थोडं ठीक वाटतं आणि सेफ राहील, जी जास्त लाईफ वाढेल. आता ठीक वाटतंय, एकदम मस्त, सगळं टेन्शन नाही.